हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 203. दिसत्याने दृश्य भासे, म्हणावे ना देखिले ऐसे, तरी दृश्यास्तव दिसे ऐसे नाही. अर्थात द्रष्ट्याला दृश्य दिसले याचा अर्थ त्याने ते परमसत्य जाणले असे नाही, कारण त्या दृश्यात त्याला त्याचे दर्शन होतेच असे नाही. माऊली आता कोणाचा काही गैरसमज होऊ नये म्हणून इशारा देत आहेत. जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचरात आत्मपरब्रह्म परिपूर्णपणे भरलेले आणि व्यापलेले आहे. येथे या ब्रह्मांडात आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही. येथे आत्मपरब्रह्म एकमेवा द्वितीय आहे. यामुळे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की कोणी मूर्ती पाहतो आणि त्याला असा आभास होतो की त्याला त्या मूर्तीत आत्मपरब्रह्माचे दर्शन झाले, कारण सर्वत्र फक्त तो आणि तोच आहे. याचा अर्थ या मूर्तीतही तो आहे. त्यांना वाटते की मी मूर्ती पाहिली, याचा अर्थ मला त्याचे दर्शन झाले. असे बोंधू स्वतःला साक्षात्कारित म्हणून जाहीर करतात आणि भोळ्या भाबड्यांना नादी लावून लुबाडतात. कारण कोणाला काय दर्शन झाले हे त्या भोळ्या भाबड्यांना समजणे शक्य नसते. कोणीही काहीही सांगावे, हो मला तो पांढरा दिव्य प्रकाश दिसला, कसा पुरावा देणार? अशांपासून सावध होण्यासाठी माऊली येथे सांगतात की कोणी मूर्ती पाहिली याचा अर्थ त्याला त्या मूर्तीतील ते अमूर्त साक्षात्कारित झाले असे नाही, त्याला त्यातील त्याचे दर्शन झाले असे नाही, तो साक्षात्कारित झाला असे नाही. द्रष्ट्याला दृश्य दिसले याचा अर्थ त्याने ते परमसत्य जाणले असे नाही, कारण त्या दृश्यात त्याला त्याचे दर्शन होतेच असे नाही. हे सकृतदर्शनी चटकन ओळखता येत नाही. परंतु हे समजायला एक फार मोठी खूण आहे. ज्याला साक्षात्कार झाला आहे त्याचे चालचलन पूर्णपणे बदलते, त्याचे भौतिकातील आकर्षण क्षीण होते, तो सदा आत्मपरब्रह्म सन्मुख होतो. त्याला अन्य विषयात गोडी राहत नाही, चव राहत नाही, स्वारस्य राहत नाही. त्याच्यातील हा असा बदल त्याच्या नित्य वर्तणुकीमधून फार सहजच दिसून येतो. असा अध्यात्माशिवाय अन्य विषय बोलत नाही. दुसरे असे आहे की एखादा गैरसमजाने खरोखरच स्वतःला साक्षात्कारित समजू लागतो. तो इतरांना फसवत नाही, तर तो अशामुळे स्वतःलाच फसवतो. तो भौतिक आयुष्यात विचित्र वागू लागतो. बिचाराचे अध्यात्मही नाही आणि भौतिकही नाही, असे दोन्ही बाजूने महानुकसान होते. अशांनीही स्वतःच्या वर्तनाची परखडपणे तपासणी करावी. योगगुरूंना विचारावे, त्यांच्या परखड सल्ल्याचा मान राखावा. स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊन शिक्षण नोकरी धंदा सोडून देऊ नये. अशाने शेवटी हाती नैराश्याशिवाय अन्य काहीही लागत नाही. वेळ लागायची वेळ येते, वेळीच सावध व्हावे. ओवी क्रमांक 204. दृश्य कीर दृष्टीसी दिसे, परी साचकी द्रष्टा असे, आता नाही ते कैसे देखिले होये. अर्थात दृष्टीला दृश्य दिसते, तथापि सत्य असे आहे की तेथे केवळ आत्मपरब्रह्म परमचैतन्यच असते. याचा अर्थ जे नाहीच ते पाहिले हा आभास असतो. माऊली या ओळीत आपल्याला आत्मपरब्रह्माची सत्य ओळख करून देऊन आपण आपल्या नित्य जीवनात नेमके कसे आचरण करावे याचे मार्गदर्शन करत आहेत.
ते सांगतात की सर्वत्र केवळ आत्मपरब्रह्मच भरलेले आणि व्यापलेले आहे. येथे एका आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही. आपण जेव्हा काही दृश्य पाहतो तेव्हा ते दृश्य आत्मपरब्रह्मच पाहत असते. तसेच आपण जे दृश्य पाहतो ते सुद्धा आत्मपरब्रह्मच असते. याचा अर्थ आत्मपरब्रह्मच सर्वत्र असून तेच स्वतःचे स्वतःला पाहत असते. सदा सर्वदा सर्वत्र सर्व बाजूने त्याचे तेच वर्तन करत असते. तथापि आपल्याला दृश्य पाहून आभास होतो की आपण दृश्य पाहत आहोत, परंतु पाहणारा आणि पाहत असलेला असा दोन्हीही बाजूने आत्मपरब्रह्मच असतो. आता प्रश्न असा उपस्थित होतो की जर आत्मपरब्रह्मच सदा सर्वदा सर्वत्र सर्व बाजूने सर्व काही करत असते तर येथे देहाला उपभोग कसे निर्माण होतात, जन्ममरणाचे फेरे कसे सुरू होतात, देहाकडून प्रमाद कसे होतात, आत्मयात्रेत खंड कसा होतो. नेमके हेच समजून घेण्यासाठी ही ओवी आहे. वास्तवात येथे आत्मपरब्रह्मच सर्वत्र त्याचे ते सर्व बाजूने वर्तन करत असते. तथापि आपल्याला याची जाण नसते. जे घडते त्यामुळे आपल्या देहादी इंद्रियांना सौख्य किंवा दुःख होत असते. यामुळे ते आपण स्वतःवर ओढून घेतो, त्यात आपण स्वतःला सामील करून घेतो. यामुळे आपल्याला असे वाटते की जे घडत आहे ते आपली देहादी इंद्रिये म्हणजे आपणच करत आहोत. याचा आपल्या मनावर परिणाम होतो. मनाला अहंकार असतो. सुख झाले की आपला अहंकार सुखावतो आणि दुःख झाले की आपला अहंकार दुखावतो. यामुळे आपल्या मधल्यामध्ये असा विनाकारण गैरसमज असतो की मी कृती करत आहे. यामुळे आपल्याला अहंकार असतो की मी अमुक केले. येथे देहभाव जोम धरतो आणि आपण उपभोगांच्या खाईत ढकलले जातो. उपभोग कधीही तृप्ती देत नाहीत, समाधान देत नाहीत. यामुळे तर आपला अहंकार आपल्याला उपभोगांच्या मागे पळायला लावतो. सतत होत असलेल्या अतृप्तीमुळे, असमाधानामुळे याला अंत नसतो. यात जन्मोजन्मी पुनर्जन्माचे फेरे सुरू होतात. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सांख्ययोगे किंवा भक्तियोगे आत्मज्ञान प्राप्त करणे. त्या योगे आपल्याला आत्मपरब्रह्माची आणि विशेष करून स्वतःची सत्य ओळख होते की येथे सर्वत्र आत्मपरब्रह्मच व्यापलेले आहे आणि आपण देहादी इंद्रिये नसून आपण आत्मपरब्रह्माचाच अंश आहोत. आता आपल्याला सर्वत्र त्याच्या अस्तित्वाची जाण येते, त्याची चाहूल लागते. येथे जे जे आहे ते ते जड भौतिकाच्या आकारविकारात आत्मपरब्रह्मच आहे. ही तर या ब्रह्मांडात होत असलेली त्या प्रभुविभूची लीला आहे. यात आपला सहभाग काहीही नाही. आता जे घडत आहे त्यात आपण बदल करणार नाही. त्यात नुसतेच सामील न होता आपण त्याचा सहयोग करू, त्याचा स्वीकार करू. येथे आपली सुखदुःखाच्या चक्रामधून सुटका होते आणि आपण सदानंदी राहतो. या योगे उपभोग निर्माण होत नाहीत. आपली मुक्तीची यात्रा आरंभ होते. माऊली आता पुढील काही ओव्यांमधून मागील ओवीत सांगितलेले तत्व उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत. हरिओम.